हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स. आपण बघत होतो फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय चॅप्टर सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट मधील नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकता. व्हेन गोल्ड क्रिस्टलायझेस इट फॉर्म्स फेस सेंटर्ड क्यूबिक सेल्स. बघा आता आपल्याला घेऊन आहे गोल्ड क्रिस्टलाइज झालाय आणि फॉर्म केलाय फेस सेंटर्ड क्यूबिक सेल. आता फेस सेंटर्ड क्यूबिक सेल गिवन असेल मीन्स गिवन आपल्याला एफसीसी युनिट सेल, दॅट इज फेस सेंटर्ड युनिट सेल. आणि फेस सेंटर्ड युनिट सेल गिवन आहे मीन्स आपल्याला गिवन आहे नंबर ऑफ पार्टिकल्स, दॅट इज n इक्वल टू 4. सो गिवन मध्ये बघू शकता तुम्ही n इक्वल टू 4 गिवन आहे बिकॉज फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असेल आणि फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स असतील 4. द युनिट सेल एज लेंथ इज 408 पिकोमीटर. आता बघा आपल्याला घेऊन आहे युनिट सेल एज लेंथ जे आपण डिनोट करतो ए नी आणि आपल्याला घेऊन आहे 408 पिकोमीटर. सो बघू शकता युनिट सेल एज लेंथ घेऊन आहे. कॅल्क्युलेट डेन्सिटी ऑफ गोल्ड. आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय डेन्सिटी जो आपण डिनोट करू रो नी, रो इक्वल टू क्वेश्चन मार्क, दॅट इज डेन्सिटी इक्वल टू क्वेश्चन मार्क. मोलर मास ऑफ गोल्ड इज 197 ग्राम पर मोल. मोलर मास डिनोट करायचं कॅपिटल एम नी आणि आपल्याला घेऊन आहे 197 ग्राम पर मोल. मोलर मास घेऊन आपल्याला 197 ग्राम पर मोल. बघा आता आपल्याला घेऊन आहे एज लेंथ, त्यानंतर आपल्याला घेऊन आहे मोलर मास, त्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल्स आणि कॅल्क्युलेट करायचं आहे डेन्सिटी. आता डेन्सिटीसाठी सिंपल फॉर्म्युला जर बघायचं झालं तर डेन्सिटी इक्वल टू असेल m इंटू n. बघू शकता m इंटू n अपॉन na इंटू a क्यूब. सो m इंटू n अपॉन na इंटू a क्यूब, वेअर m इज द मोलर मास, n इज द नंबर ऑफ पार्टिकल्स, त्यानंतर na इज द एवोगॅड्रोज नंबर अँड a क्यूब दॅट इज एज लेंथचा क्यूब असेल, दॅट इज व्हॉल्यूम. त्यानंतर आपल्याला फाइंड करता येईल यावरून डेन्सिटी. यामध्ये कुठलेही बघू शकता यामध्ये जर डेन्सिटी अननोन आहे तर मोलर मास, नंबर ऑफ पार्टिकल्स अँड व्हॉल्यूम और एज लेंथ गिवन पाहिजे. हा नंबर फिक्स असतो, दॅट इज 6.022 10⁻23. एवोगॅड्रो नंबर फिक्स असेल. आता यापैकी जर डेन्सिटी गिवन असेल, मास गिवन असेल, त्यानंतर आपल्याला गिवन असेल व्हॉल्यूम, तर आपण फाइंड करू शकतो नंबर ऑफ पार्टिकल्स. आता व्हॉल्यूम गिवन असेल किंवा मग गिवन असेल एज लेंथ, एज लेंथचा क्यूब करून फाइंड करू शकतो किंवा डायरेक्टली व्हॉल्यूम गिवन असेल तरी चालेल. सो बघू शकता सध्या आपल्याला विचारलेला आहे डेन्सिटी. डेन्सिटी फाइंड करायची आहे त्यासाठी आपल्याला मोलर मासची व्हॅल्यू घेऊन आहे. मोलर मासची व्हॅल्यू बघितली तर ग्राम पर मोल मध्ये आहे आणि त्यानंतर आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स घेऊन आहे n, त्यानंतर आपल्याला एवोगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू माहित आहे आणि एज लेंथ घेऊन आहे दॅट इज 408 पिकोमीटर. आता जर बघितलं मोलर मास आपल्याला घेऊन आहे ग्राम मध्ये, सो जे एज लेंथ आहे ते सुद्धा आपल्याला लागेल सेंटीमीटर मध्ये बिकॉज ग्राम मध्ये घेऊन असेल तर हे लागेल सेंटीमीटर मध्ये बिकॉज दिट इज सीजीएस सिस्टीम. सीजीएस सिस्टीम असेल दॅट इज सेंटीमीटर ग्राम सेकंद. आता हे ग्राम मध्ये व्हॅल्यू असेल तर हे लागेल सेंटीमीटर मध्ये. कन्वर्ट करून घ्या 408 10⁻⁻10. बघू शकता 10⁻⁻10 सेंटीमीटर. सो पिकोमीटरचं कन्वर्शन असेल 10⁻⁻10 सेंटीमीटर. त्यानंतर व्हॅल्यूज पुट करू आता डेन्सिटीसाठी. बघून घ्या आता डेन्सिटीसाठी व्हॅल्यू पुट करा. डेन्सिटी इक्वल टू मोलर मास, मोलर मासची व्हॅल्यू असेल 197. बघून घ्या 197 इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स असतील 4, दॅट इज 197 इंटू 4. त्यानंतर बघून घ्या 6.022 एवोगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू 6.022 10⁻23. ही व्हॅल्यू आता नेहमी लक्षात ठेवायची, दॅट इज 6.022 10⁻23 एवोगॅड्रोज नंबर. त्यानंतर बघू शकता ए क्यूब दॅट इज एज लेंथचा करावा लागेल क्यूब आणि एज लेंथची व्हॅल्यू असेल 408 इंटू 10⁻⁻10 आणि याचा होईल क्यूब. तर बघू शकता आता आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल हे सगळं. तर बघून घ्या 197 इंटू 4 करून घ्यायचं. 197 इंटू 4 दॅट इज बघू शकता 197 इंटू 4 करायचं 8 कॅरी 2 8 त्यानंतर कॅरी 3 येऊन जाईल, त्यानंतर 4 प्लस 3 788. बघू शकता 788 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येईल 788. त्यानंतर 6.022 इंटू बघू शकता 10⁻23 मागे घेऊ 408. बघू शकता आता मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर जो क्यूब आहे तो दोघांसाठी सेपरेट करून लिहिता येतो, दॅट इज 408 होऊन जाईल क्यूब. त्यानंतर बघू शकता आता 10 चे पॉवर जवळ लिहून घेऊ, दॅट इज 10⁻23 इंटू 10⁻⁻10 आणि याचा होऊन जाईल क्यूब. सो मल्टिप्लिकेशन होती तर पॉवर सेपरेट करून लिहिलं, दॅट इज 408 चा क्यूब लिहिला आणि 10⁻⁻10 चा क्यूब. सो जर मल्टिप्लिकेशन असेल आणि सेम पॉवर असेल तर पॉवर सेपरेट करून लिहिता येते, दॅट इज ब्रॅकेटचा पॉवर करून लिहिता येते आपल्याला 408 चा क्यूब 10⁻⁻10 चा क्यूब.
आता बघू शकता 10⁻⁻10 आहे आणि याचा काय करायचं आपल्याला क्यूब करायचा आहे. सो 10⁻⁻10 चा जर क्यूब करायचा असेल तर बघू शकता इथे रूल यूज होईल a टू द पॉवर m टू द पॉवर n. a टू द पॉवर m टू द पॉवर n बघितलं तर होऊन जाईल a टू द पॉवर m इंटू n. दॅट इज जर टू व्हॅल्यूज पॉवर मध्ये असेल मीन्स पॉवरचं जर पॉवर असेल तर पॉवरची करायची मल्टिप्लिकेशन. दॅट इज -10 इंटू 3. -10 इंटू 3 दॅट इज -30. बघू शकता पॉवरची करायची मल्टिप्लिकेशन जर पॉवरचा पॉवर असेल तर बघून घ्या 788 अपॉन 6.022 इंटू 408 क्यूब इंटू 10⁻23 इंटू 10⁻−30. त्यानंतर बघू शकता आता घ्यावं लागेल आपल्याला लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज. आता लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज बघून घ्या. आता आपल्याला घ्यावं लागेल लॉगॅरिथमिक व्हॅल्यू ऑफ 788. सो लॉग ऑफ 788 फर्स्ट 788 चा लॉग घेऊन घ्या. त्यानंतर बघू शकता आपल्याला लॉग घ्यावा लागेल 6.022 चा लॉग ऑफ 6.022. त्यानंतर लॉग घ्यावा लागेल 408 चा. आता लॉग ऑफ 408 घेतल्यानंतर बघू शकता 408 च्या पॉवर मध्ये 3 आहे. जे पॉवर मध्ये 3 आहे लॉगॅरिथमिक रूल नुसार जी व्हॅल्यू पॉवर मध्ये असेल ती व्हॅल्यू घ्यायची मल्टिप्लिकेशन मध्ये. दॅट इज 3 इंटू. बघू शकता आता जी व्हॅल्यू असेल पॉवर मध्ये तिला घ्यायचं मल्टिप्लिकेशन मध्ये आफ्टर लॉग. तर पहिले 6.022 चा लॉग घेऊन घेऊ. त्यानंतर 408 चा लॉग घेऊ आणि 3 ने मल्टिप्लाय करू आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर लॉगची होईल ऍडिशन. सो 6.022 चा लॉग घ्यासाठी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघू शकता तुम्ही 6.022 आहे. पॉईंटच्या आधी बघून घ्या. पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे ओनली. सो आन्सर येईल 0 पॉईंट. दॅट इज कॅरेक्टरिस्टिक येईल 0 पॉईंट. 408 मध्ये कुठे पॉईंट नसेल मीन्स 8 नंतर पॉईंट आहे. 8 नंतर पॉईंट असेल तर 3 डिजिट आहे 1 2 अँड 3. 3 - 1 करावं लागेल दॅट इज 2 पॉईंट. सो 2 पॉईंट अँड 0 पॉईंट ही आली याची कॅरेक्टरिस्टिक. आता घ्यावं लागेल याचा लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज. आता लॉगॅरिथमिक व्हॅल्यूजचा बघू शकता 60चा 2 मध्ये मीन डिफरन्स बघावं लागेल. 40चा 8 मध्ये मीन डिफरन्स बघायचं काम नाही बिकॉज 3 डिजिट व्हॅल्यू आहे. तर 60चा 2 मध्ये मीन डिफरन्स बघू शकता. 60चा 2 मध्ये मीन डिफरन्स. तर 2 मध्ये मीन डिफरन्स असेल 1 आणि 60चा 2 मध्ये असेल 7796. सो व्हॅल्यू इन 7797. त्यानंतर बघू शकता 40चा 8 मध्ये बघावं लागेल. 40चा 8 मध्ये जर बघितलं आपण तर बघू शकता 6107. 40चा 8 मध्ये 6107. आता लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज बघितल्यानंतर बघू शकता तुम्ही लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज बघितल्यानंतर दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे 6.022 आणि 408चं. त्यानंतर बघा 408 ला 3 ने मल्टिप्लाय सुद्धा करावं लागेल बिकॉज इथे 408 चा क्यूब आहे. 3 ने मल्टिप्लाय करून घ्या. दॅट इज बघू शकता 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 7 3 जा 21. सो 7 3 जा 21. त्यानंतर बघू शकता कॅरी 2. 3 0 जा 0 कॅरी 2. 3 1 जा 3. त्यानंतर 3 6 जा 18 कॅरी 1. 3 2 जा 6 + 1 7. सो आन्सर येईल 7.8321. 7.8321 इतकी व्हॅल्यू आली आपली. बघू शकता 7.8321 इतकी व्हॅल्यू आपली 3 इंटू लॉग ऑफ 408 ची. त्यानंतर प्लस करावं लागेल 6.022 मध्ये. 6.022 मध्ये केलं प्लस 7797. या दोघांची करावं लागेल ऍडिशन. ऍडिशन केल्यानंतर बघू शकता 8. त्यानंतर 2 + 9 11 कॅरी 1. सो 7 + 3 10 कॅरी 1 11 कॅरी 1 8 + 7 15 16 कॅरी 1. 8.6118. 8.6118 आलेला आहे या दोघांच्या मल्टिप्लिकेशन आणि त्यांची ऍडिशन केल्यानंतर. बघू शकता आता घ्यावं लागेल लॉग ऑफ 788. 788 चा लॉग घ्यासाठी बघून घ्या. पुन्हा 3 डिजिट आहे. 3 डिजिट असेल तर येईल 2 पॉईंट. कॅरेक्टरिस्टिक येऊन जाईल 2 पॉईंट. 2 पॉईंट नंतर बघू शकता 78 चा बघावं लागेल आपल्याला 8 मध्ये. बघून घ्या 78 चा बघावं लागेल 8 मध्ये. तर 78 चा 8 मध्ये बघू शकता तुम्ही आन्सर असेल 78 चा 8 मध्ये 8965. 8965 आन्सर असेल. सो 2.8965. आता बघून घ्या 2.8965 हे आन्सर आलेलं आपलं 78 चा 8 मध्ये. इतक्या याचा स्क्रीनशॉट करून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट सॉल्व्ह करू. सो नेक्स्ट बघू शकता 788 चा लॉग फाइंड केला दॅट इज 2.8965. आता बघा दोघांचं डिव्हिजन आहे दॅट इज 788 डिवायडेड बाय 6.022 मल्टिप्लाइड बाय 408 चा क्यूब. आता दोघांचं डिव्हिजन आहे तर लॉगची होईल सबट्रॅक्शन. आता लॉगची सबट्रॅक्शन करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला 788 ला डिवाइड करायचं आहे 6.022 नी. सो जेव्हा लॉगचं सबट्रॅक्शन कराल तेव्हा 788 चा जो लॉग आहे त्यातून आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागेल या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा लॉग. तर बघू शकता 2.8965 यातून आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल 8.8965.
8.6118. आता बघा 15 मधून 2, 15 मधून 8 दॅट इज 7. त्यानंतर बघू शकता याला कॅन्सल करावं लागेल 5, 5 तून 1. आता 5 तून 1 सबट्रॅक्ट होतात 4. त्यानंतर 9 मधून 1 दॅट इज 8, 8 मधून 6 दॅट इज 2. त्यानंतर बघू शकता 2 मधून 8 दॅट इज बार 6. 2 मधून 8 मायनस होत नाही 2. बघू शकता 2 minus 8 दॅट इज होईल -6. 2 minus 8 इज -6. -6 ला लिहू शकतो आपण बार 6. बघा 2 minus 8 करायचा आहे. 2 minus 8 दॅट इज होऊन जाईल -6 आणि -6 ला लिहू शकतो आपण बार 6. तर बघून घ्या बार 6.2847 या दोघांचं जे सबट्रॅक्शन आलाय ते आलाय बार 6.2847. आता बघून घ्या या दोघांचं पहिले मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लिकेशनच्या लॉगची ऍडिशन केली, त्यानंतर बघू शकता याचं डिव्हिजन केलं 788 सोबत. सो आता हे आलेलं आहे आपलं फायनल अँसर. फायनल अँसरचा अँटीलॉग फाइंड करू आता आपण, दॅट इज 28चं बघू आपण. अँटीलॉग मध्ये बघू शकता 0.28. बघा अँटीलॉग मध्ये बघू आपण 0.28 4 मध्ये आणि 7 मध्ये मीन डिफरन्स. तर 0.28 बघा अँटी लॉगॅरिथम मध्ये बघावं लागेल आता ही व्हॅल्यू. 0.28 बघू शकता तुम्ही 4 मध्ये. 0.28 4 मध्ये असेल 1968. बघून घ्या 1968. 0.28 असेल 1968 4 मध्ये आणि 7 मध्ये जर मीन डिफरन्स बघितला तर 7 मध्ये मीन डिफरन्स असेल 3. सो 3 असेल मीन डिफरन्स इन 7. मीन डिफरन्स करावा लागेल आपल्याला ऍड, दॅट इज 1971. बघू शकता 1971. 8 + 3 1 होऊन जाईल, कॅरी 1 येईल, 1971. आता बघू शकता हे आलं आपलं अँटीलॉग 1 पॉईंट. बघून घ्या फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉईंट. त्यानंतर जी व्हॅल्यू असेल पॉईंटच्या आधी बार 6 आहे तर याला लिहावं लागेल आपल्याला 10⁻⁻6. सो आपलं फायनल आन्सर आलेला आहे 1.971 10⁻⁻6 आफ्टर हे सॉल्व्ह केल्यानंतर. आता आपल्याला 10⁻23 आणि 10⁻⁻30 सुद्धा करावं लागेल सॉल्व्ह. तर बघू शकता आता फर्स्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल व्हॅल्यू, दॅट इज 1.971 10⁻⁻6. तर बघून घ्या आपली व्हॅल्यू आहे 1.971. बघू शकता 1.971 10⁻⁻6. या सगळ्यांचं सॉल्व्ह केल्यानंतर आपली व्हॅल्यू आली 1.971 10⁻⁻6. 10⁻23 10⁻⁻30. बघू शकता 10⁻23 इंटू 10⁻⁻30. बघा 10च्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन आहे. बघू शकता 10चं मल्टिप्लिकेशन आहे, दॅट इज बेसचं मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरची होईल ऍडिशन, दॅट इज 23 - 30 होऊन जाईल. 23 - 30 दॅट इज 10⁻⁻7. 10⁻⁻7 ला वर घेऊन चला, वर घेऊन गेल्यानंतर होऊन जाईल +7. 10⁻⁻6 10⁻+7 दॅट इज. आता पुन्हा बघू शकता 10⁻⁻6 इथे सॉल्व्ह करू आपण. 10⁻+7 तुम्ही साइडनी सॉल्व्ह करायचा किंवा डायरेक्ट सॉल्व्ह करायचा. तर बघू शकता 10⁻⁻6 आहे +7 दोघांची ऍडिशन होईल, बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन, दॅट इज 10⁻⁻6 +7. -6 + 7 दॅट इज बघू शकता तुम्ही 1.971 10⁻1 होऊन जाईल. -6 + 7 होईल 10⁻1 आणि फायनल आन्सर येईल तुमचा 19.71. बिकॉज 10चा पॉवर जर यूज केला तर 0.1 डिजिटनी समोर जाईल, दॅट इज 19.71. आता डेन्सिटीचं युनिट बघू शकता तुम्ही. आन्सर तर आलेला आहे बट डेन्सिटीचं युनिट असेल, बघून घ्या डेन्सिटी असेल मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी असेल मास अपॉन व्हॉल्यूम. सिंपल जर फॉर्म्युला बघितला डेन्सिटीचा मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास इथं आपण घेतलं होतं ग्राम मध्ये आणि व्हॉल्यूम आपण घेतला सेंटीमीटर मध्ये. बघा एज लेंथ जर सेंटीमीटर मध्ये आहे तर व्हॉल्यूम सुद्धा सेंटीमीटर मध्ये असेल आणि सेंटीमीटर मध्ये आन्सर येईल सेंटीमीटर क्यूब, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. सो आपलं फायनल आन्सर असेल डेन्सिटीचा 19.71 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. बघू शकता. सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघू शकतो आपण. अन एलिमेंट विथ मोलर मास 27 ग्राम पर मोल. आपल्याला एक एलिमेंट घेऊन आहे आणि त्याचं मोलर मास घेऊन आपल्याला 27 ग्राम पर मोल. मोलर मास आपण डिनोट करू कॅपिटल एम नी आणि मोलर मास असेल 27 ग्राम पर मोल. फॉर्म्स क्यूबिक युनिट सेल विथ एज लेंथ ए इज इक्वल टू 405 पिकोमीटर. एज लेंथ घेऊन आपल्याला 405 पिकोमीटर. बघू शकता एज लेंथ घेऊन आहे 405 पिकोमीटर. इफ डेन्सिटी ऑफ एलिमेंट इज 2.7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. डेन्सिटी घेऊन आपल्याला 2.7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज द नेचर ऑफ क्यूबिक युनिट सेल. आपल्याला विचारलंय नेचर ऑफ क्यूबिक युनिट सेल. सो नेचर ऑफ क्यूबिक युनिट सेल बघू शकता. देर आर 3 टाइप्स ऑफ नेचर इन क्यूबिक युनिट सेल. ते असतील सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक अँड फेस सेंटर्ड क्यूबिक.
या 3 नेचर्स पैकी आपल्याला एक नेचर मिळणार आहे इथे गिव्हन असलेल्या इन्फॉर्मेशन वरून. आता गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये बघू शकता आपल्याला मोलर मास गिव्हन आहे, त्यानंतर आपल्याला गिव्हन आहे एज लेंथ अँड डेन्सिटी. सो यामध्ये आपण यूज करू डेन्सिटीचा फॉर्म्युला. सो डेन्सिटीचा फॉर्म्युला बघू शकता तुम्ही, डेन्सिटी इक्वल टू असेल m दॅट इज मोलर मास इंटू n अपॉन Na इंटू a क्यूब. आता आपण डेन्सिटीचाच फॉर्म्युला काय यूज केला तर यामध्ये बघा डेन्सिटीची व्हॅल्यू गिव्हन असेल, मोलर मासची व्हॅल्यू गिव्हन असेल a क्यूब दॅट इज एज लेंथचा करावा लागेल आपल्याला क्यूब, त्यानंतर Na दॅट इज ॲव्होगॅड्रोज नंबर. या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला गिव्हन असतील आणि यामध्ये एकच व्हॅल्यू अननोन आहे दॅट इज n आणि n असेल नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि नंबर ऑफ पार्टिकल्स जर आपण फाइंड केले तर आपल्याला माहित पडेल सिंपल क्यूबिक आहे, बॉडी सेंटर्ड क्यूबिक आहे और फेस सेंटर्ड क्यूबिक आहे. जर सिंपल क्यूबिक असेल तर यांची व्हॅल्यू फाइंड करू आपण 1, जर बॉडी सेंटर्ड क्यूबिक असेल तर यांची व्हॅल्यू येईल 2 आणि जर फेस सेंटर्ड क्यूबिक असेल तर यांची व्हॅल्यू येईल 4. सो लक्षात ठेवू शकता तुम्ही, यांची व्हॅल्यू जर 1 असेल तर सिंपल क्यूबिक, यांची व्हॅल्यू 2 असेल तर बॉडी सेंटर्ड क्यूबिक आणि यांची व्हॅल्यू जर 4 आली तर फेस सेंटर्ड क्यूबिक. सो आपण इथे फाइंड करू व्हॅल्यूज ऑफ n. आता व्हॅल्यूज ऑफ n फाइंड करायचा आहे तर फॉर्म्युला सुद्धा n इक्वल टू लागेल आणि n इक्वल टू जर आपल्याला फॉर्म्युला फाइंड करायचा असेल तर जी व्हॅल्यू डिव्हिजन मध्ये n सोबत त्या शिफ्ट केल्यानंतर लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर जातील मल्टिप्लिकेशन मध्ये. तर बघू शकता रो इंटू Na इंटू a क्यूब, व्हॅल्यूज डिव्हिजन मध्ये होत्या, शिफ्ट केल्यानंतर येतील मल्टिप्लिकेशन मध्ये. त्यासोबतच m सोबत n मल्टिप्लिकेशन मध्ये, शिफ्ट केल्यानंतर येईल डिव्हिजन मध्ये. तर बघू शकता n इक्वल्स टू होऊन जाईल रो Na a क्यूब अपॉन m. हा असेल नंबर ऑफ पार्टिकल्सचा फॉर्म्युला. आता पुट करायचे आपल्याला व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूज पुट करायचे असतील लक्षात घ्या, मोलर मास 27 ग्राम पर मोल आहे, डेन्सिटी 2.7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे आणि जर एज लेंथ बघितली तर ती घेऊन आपल्याला पिकोमीटर मध्ये आणि याचं कन्वर्शन आपल्याला करावं लागेल सेंटीमीटर मध्ये. सो बघून घ्या, पिकोमीटर टू सेंटीमीटर करताना पिकोमीटर इक्वल्स टू जाईल 10⁻⁻10 सेंटीमीटर. हा असेल कन्वर्जन फॅक्टर जो आपण कन्वर्ट करू पिकोमीटर टू सेंटीमीटर मध्ये. पिकोमीटर टू सेंटीमीटर कन्वर्ट करायचं असेल मल्टिप्लाय करा 10⁻⁻10 ने. तर बघू शकता n इक्वल्स बघून घ्या. आता फॉर्म्युला n इक्वल्स डेन्सिटी दॅट इज 2.7. त्यानंतर बघू शकता 2.7 नंतर ॲव्होगॅड्रोज नंबर असेल दॅट इज 6.022 10⁻23. ॲव्होगॅड्रोज नंबर लक्षात ठेवावा लागेल दॅट इज 6.022 10⁻23. त्यानंतर एज लेंथचा क्यूब असेल, एज लेंथचा क्यूब दॅट इज 405 इंटू 10⁻⁻10 चा क्यूब. बघू शकता एज लेंथ असेल 405 10⁻⁻10 आणि त्याचा करावा लागेल क्यूब. अपॉन मध्ये बघू शकता अपॉन मध्ये असेल मोलर मास दॅट इज 27 असेल. त्यानंतर बघून घ्या आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, n इक्वल्स व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर बघू शकता इथे 2.7 आहे, इथे 27 आहे. याला कन्वर्ट करून घ्या 27 मध्ये कन्वर्ट केलं 10⁻⁻1. पॉईंट शिफ्ट करायचा राईट हँड साइडला 10⁻⁻1 घ्यावं लागेल. त्यानंतर बघू शकता 6.022 10⁻23 इंटू 405 चा होऊन जाईल क्यूब. आता सेपरेट करून लिहू आपण. आता बघू शकता 405 इंटू 10⁻⁻10 आहे, क्यूब आपण सेपरेट करून लिहू शकतो. 405 क्यूब येईल इंटू 10⁻⁻10 चा होऊन जाईल क्यूब. तर बघू शकता पॉवर सेपरेट केला आपण 405 आणि 10⁻⁻10 अपॉन येईल 27 गेट कॅन्सल. त्यानंतर बघू शकता सगळे 10 चे पॉवर एक साइडला लिहू आणि व्हॅल्यूज एक साइडला. तर व्हॅल्यूज असतील 6.022 405 चा असेल क्यूब. त्यानंतर बघू शकता व्हॅल्यूज असतील 10⁻⁻1 10⁻23 आणि व्हॅल्यू असेल 10⁻⁻30. आता बघू शकता 10⁻⁻30 कसं आलं असेल तर 10⁻⁻10 चा क्यूब आहे. 10⁻⁻10 चा जर क्यूब असेल तर सिम्पली सॉल्व्ह करू शकतो. 10⁻⁻10 याचा घ्यायचा आहे क्यूब. तर क्यूब घेताना बघा 10 चा पॉवर असेल -10 आणि त्याचा पॉवर असेल 3. तर अशा वेळेस पॉवरची करायची मल्टिप्लिकेशन. दोन्ही पॉवरचा आहेत, -10 10 चा पॉवर आहे आणि त्याचा पॉवर आहे 3. तर अशा वेळेस करतो आपण पॉवरची मल्टिप्लिकेशन आणि 10⁻⁻30. आता सिम्पली आपल्याला घ्यावं लागेल 6.022 लॉग ऑफ 6.022. त्यानंतर बघू शकता लॉग ऑफ 405 लॉग ऑफ घ्यावं लागेल 405 आणि 405 चा जो लॉग असेल क्यूब असल्यामुळे याला मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने. आता लॉगॅरिथमिक रूल्स नुसार बघू शकता जी व्हॅल्यू पॉवर मध्ये असेल ती घेऊन घेतो आपण मल्टिप्लिकेशन मध्ये. तर 6.022 आणि 405 चा लॉग घेऊ आपण. 6.022 चा लॉग घेताना कॅरेक्टरिस्टिक बघू शकता तुम्ही, पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे तर 0 पॉईंट घ्यावं लागेल. त्यानंतर बघू शकता 405 मध्ये कुठे पॉईंट नाही आहे, मीन्स 5 नंतर पॉईंट असेल. सो कॅरेक्टरिस्टिक 1 2 3 डिजिट आहेत, 1 2 अँड 3 डिजिट. 3 मायनस करावं लागेल 1 दॅट इज 2 पॉईंट.
तर बघू शकता 405 मध्ये कुठेही पॉईंट नव्हता, सो पॉईंट असेल 5 नंतर. पॉईंटच्या आधी 1, 2 अँड 3 डिजिट आहे. 3 डिजिट असेल तर 3 - 1 करावं लागेल, दॅट इज 2. सो आता लॉग बघायचा आहे. लॉग बघताना 60चा 2 मध्ये, 2 मध्ये मीन डिफरन्स, आणि इथे बघावं लागेल 40चा 5 मध्ये. तर बघू शकतो आपण 40चा 5 मध्ये आणि 60चा बघू शकतो आपण 2 मध्ये, 2 मध्ये मीन डिफरन्स. तर 60चा 2 मध्ये असेल 7796 अँड 2 मध्ये मीन डिफरन्स दॅट इज 7797. बघून घ्या 7797. 40चा 5 मध्ये बघू शकता, 40चा 5 मध्ये असेल, 40चा 5 मध्ये असेल बघू शकता 6075. 40चा 5 मध्ये असेल 6075. बट आता 40चा 5 मध्ये बघितल्यानंतर बघा क्यूब होता, क्यूब मध्ये काय झालं तर लॉगॅरिथमिक रूल नुसार 3 आला फ्रंट मध्ये. आता त्याच्या फ्रंट मध्ये 3 ने मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगच्या जे व्हॅल्यूज आहे त्याला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 3 ने. तर 2.075 ला मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने, दॅट इज 15 कॅरी 1, 3 7 21, 22 कॅरी 2, 3 6 18 कॅरी 1, 3 2 6 + 1 7. 7.8225 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर व्हॅल्यू आली 7.8225. आणि याला बघू शकता दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, सो लॉगची करावं लागेल ऍडिशन. लॉग मध्ये व्हॅल्यू असेल 7797. या दोन व्हॅल्यूजची करावं लागेल आपल्याला ऍडिशन. सो ऍडिशन बघू शकता यांची 7 + 5 दॅट इज 12 कॅरी 1, 2 + 9 11 प्लस कॅरी 1, 2 + 7 9 1 0 कॅरी 1 16 पॉइंट बघू शकता 8.6022. आन्सर आलेला आपला 8.6022. त्यानंतर बघू शकता 8.6022 चा घ्यावा लागेल आपल्याला आता अँटीलॉग. बघून घ्या आता दोघांचा घ्यावा लागेल आपल्याला अँटीलॉग. अँटीलॉग घेतल्यानंतर बघू शकता आता अँटीलॉग बघताना बघा 60चा 0.60चा बघावं लागेल 2 मध्ये, 2 मध्ये मेन डिफरन्स. 0.60चा 2 मध्ये, 2 मध्ये मेन डिफरन्स बघावं लागेल आणि आपल्याला मिळून जाईल आपला आन्सर. तर बघू शकता 0.60चा 2 मध्ये आणि 2 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज आलेला आपला आन्सर 4.001. बघू शकता 0.60चा 2 मध्ये असेल 3999 आणि 2 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज 2. सो आन्सर येईल 1004 4001. त्या आन्सर मध्ये लिहावं लागेल आपल्याला 4 पॉईंट. फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉईंट अँटीलॉग बघितल्यानंतर, त्यानंतर इन 10⁸8. आता या सगळ्यांना सॉल्व्ह करावं लागेल. आता बघू शकता तुम्ही या सगळ्यांना सॉल्व्ह करायचं असेल तर जे व्हॅल्यूज आहेत 10 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, 10 ची मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची होईल ऍडिशन. पॉवरची ऍडिशन बघू शकता 23 - 30 बघू शकता 23 - 30 होऊन जाईल -7 -7 -1 होऊन जाईल -8. सो आन्सर आलेला आपला -8. -8 नंतर बघू शकता +8 -8 गेट कॅन्सल. सो यांची व्हॅल्यू असेल 4.001 दॅट इज n इक्वल टू लिहू शकतो आपण 4. 4.001 आहे, याला लिहू शकतो आपण n = 4. आणि n = 4 जर असेल तर नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल असेल फेस सेंटर्ड क्युबिक. बघा व्हॉट इज द नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल. यांची व्हॅल्यू जर 4 असेल तर नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल असेल फेस सेंटर्ड क्युबिक. सो लास्ट मध्ये तुम्हाला सेंटेन्स लिहावं लागेल द नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल इज फेस सेंटर्ड क्युबिक.